ವಕ್ಫ್ ಅದಾಲತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಚಿವ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಹೇಳಿಕೆ. ಹಾವೇರಿ ನಗರದ ಗುರುಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಸಮುದಾಯದ ಭವನದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ 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 ಭೀಮ್ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಕೂಗುತ್ತಾ ಭಾಷಣ ಪ್ರಾರಂಭ. ಅನಂತ್ ಕುಮಾರ್ ಹೆಗಡೆ ಅವರು 2014ರಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಸಂವಿಧಾನ ತೆಗಿತೀನಿ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ನಾವು ತೆಗಿಯೋಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿ ಪ್ರೂವ್ ಮಾಡೋಣ. ಅದಕ್ಕೆ ಜೈ ಭೀಮ್ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನ ಇರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಶಾಂತವಾಗಿ ಕೂರಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಹೀಗೆ ಅಂತಿದ್ದೇ ತಡ ಜೋರಾಗಿ ಜೈ ಭೀಮ್ ಎಂದು ಕೂಗಿ ಮುಸ್ಲಿಮರು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಆಸ್ತಿ ನಾವು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಿದರೆ ಸರ್ಕಾರ ಹಣ ನಮಗೆ ಕೊಡೋದು ಬೇಡ, ನಾವೇ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಣ ಕೊಡುವಂತೆ ಆಗ್ತೇವೆ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲನ ಆಸ್ತಿ, ಇದರಲ್ಲಿ ಮೋಸ ಬೇಡ. ನಾವು ಮರಣ ಹೊಂದಿದಾಗ ಏನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಡೈಮಂಡ್ ಉಂಗುರವಿದೆ. ಇದು ನನ್ನ ನೆಚ್ಚಿನ ಉಂಗುರ. ಇದನ್ನು ನಾನು ಮೆಚ್ಚಿ ತಗೊಂಡೆ. ನಾಳೆ ನಾ ಸತ್ತಾಗ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇನಾ? ಇದು ನನ್ನ ಪರಿವಾರದ ಸದಸ್ಯರು ನನ್ನ ನೆನಪಿಗಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ಏನು? ಒಳ್ಳೆಯದಷ್ಟೇ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಮುಂದೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಜನರು ತಲೆ ಎತ್ತಿ ಮೆರೆಯೋ ಹಾಗೆ ಆಗಬೇಕು. ತಲೆ ತಗ್ಗಿಸಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಯಾರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಡಿ. ನಾನು ನಿಮಗಾಗಿ ದುಡಿಯುತ್ತೇನೆ ಎಂದು ಸಚಿವ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಮಾತನಾಡಿದರು. ಮುನ್ನಾ ಗೌಡ್ಕೇರಿ, ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆ, ಜೀವನದ ನೆರಳು ನ್ಯೂಸ್. जिसे छूना, बाईस सूरतों को पढ़ने के लिए मैं क़िरात पाक पेश करने के लिए दावत दूंगा। हमारे ख्वारिए खुशहाल सैयद अमीर हमजा साहब, हाफिज साहब से मैं गुजारिश करता हूँ कि आकर अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। टोटल 20 लाख रुपए ಆಶೀರ್ವಾದ ದಾಗ ಉರ್ಷಾಪುರ 15 उपस्थित फानूस बन के जिसकी इबादत हवा करे वो शमा कहीं तो बुझा सकता है कौन? जिसका हामी हो खुदा उसको मिटा सकता है कौन? जोरदार तालियों से आज इस प्रोग्राम का इफ्तिताह करने वाले तमाम अहबाब का शुक्रिया अदा करें। एक बार जोरदार तालियां। स्नेहितरे ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಗೌರವಾನ್ವಿತ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जय भीम, जय भीम, जय जय भीम। जरा ऊंची आवाज से ताकत से बोलना जय भीम। तुम्हें लोग समझ लेंगे ये क्या सब हमारा नवा मिनिस्टर साहब के जय भीम करके शुरू कर देंगे। तो बीजेपी गवर्नमेंट के अंदर तुम्हें देखिएगा 2014 के अंदर बीजेपी की हुकूमत सेंटर में आने के बाद हमारे स्टेट के सेंट्रल मिनिस्टर अनंत कुमार हेगड़े मिनिस्टर देखो ने क्या स्टेटमेंट दिए थे? हमारी हुकूमत बीजेपी हुकूमत है जो संविधान निकालने को मैं कहीं की आवाज से जय भीम तुम्हें लोग समझ लीजिएगा क्या है संविधान है। ये जमीन साहब क्या ये नौरा निकालने
अपना कभी रिलीज होगा। बाबा साहब अम्बेडकर संविधान देने की वजह से आज हमें अमल से सुकून से जीने को कब रिलीज हुआ जब बीजेपी की हुकूमत के अंदर हिजाब का मसला ले लो, उसमें रिजर्वेशन का मसला ले लो, हलाल तक का मसला ले लो, लाउड स्पीकर का मसला ले लो, सीए एनआरसी का मसला ले लो। वो सब होने के बाद हमने काम किया एक जगह हिंदुस्तान के अंदर अपना महसूस हुआ बाबा साहब अम्बेडकर संविधान देने की वजह से आज तुम्हें लोगों को शान से बैठिए, मैं भी शान से करता हूँ। अगर बाबा साहब अल्लाह रसूल के बाद बाबा साहब अम्बेडकर संविधान नहीं दे रहे तो आज बीजेपी वाले हम तुम बैठे देते थे, आज पंजे भी शान से करने देते थे। अल्लाह रसूल के बाद बाबा साहब अम्बेडकर संविधान देने की वजह से आज हमें लोग शान से बैठ को जिंदगी में बसर करें। तो हमारा फर्ज बनता है कि नहीं जय भीम बोलना, तो ऊंची आवाज में बोलना जय भीम, जय भीम, जय भीम। देश पे तशरीफ फरमाए। इस जलसे के जिम्मेदार हजरात, मेरे बड़े भाई, हमारे पार्टी के लीडर, माइनॉरिटी के सदर एमएलसी जनाब अब्दुल जब्बार साहब,